आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृता, चल बाई जेवणाची तयारी कर. चला जेवायला. अरे श्रेयस, आमच्या बरोबर जेवायला आलायस? बरं वाटतंय. मला पण बरं वाटतंय. आणि आता मी रोज येणार आहे सगळ्यांबरोबर जेवायला, कारण आता आराध्य येणार आहे ना. मग आता सगळं आधी सारखं होईल. हो हो ओके. पण ती नसली ना तरी तू असं पहिल्यासारखंच वागायचं. पण ती का नसेल? ती आता नव्हती ना इतके दिवस, आता असणार आहे ती रोज. बघ तू. यश, यश, कुठे गेली ही गद्दार? कुठे लपून बसलेस चीटर? चीटर? चीटर कोणाला म्हणतेस ग? जिच्या घरात उभी आहे तिला. तोंड सांभाळून बोला तू. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाहीये तुमच्या सारख्यानी केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं. आरडा ओरडा कमी कर आणि घेऊन जा तुझ्या मुलीला. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखते, तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुम्ही मला सांगा तुमची मुलगी कुठे आहे? कुठे तोंड लपून बसलीये? मला दिलेला शब्द मोडून माझ्या पाठीत खंजीर खुपसून कुठे लपून बसलीये? यश, यश बाहेर ये. गप्पा बस, सांगितलं ना. यशोधरा बाहेर गेले कामासाठी. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाहीये ती. बरोबर आहे, बाहेर जाणारच ना. मला फेस करण्याची हिम्मत कुठे तिच्यात? काय तमाशा चालवलायस हा? एवढं झालंय तरी काय? जसं काही तुम्हाला माहितच नाहीये. वेड पांघरून पेडगावला जाताय सगळे. तुमच्या मुलीने, द ग्रेट यशोधरा सरनाईकने माझ्या मुलीचं, शनयाचं आणि तिच्या मुलाचं, या अक्षयचं लग्न लावून देण्याचं मला वचन दिलं होतं. मोठ्या गमजा मारला होत्या. काय तर म्हणे माझा शब्द सोनं आहे, कधी खोटं ठरणार नाही, अशा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. आणि आता इथे येऊन बघते तर वेगळंच चित्र दिसतंय. आता बोला ना. बरोबर, आता काय बोलणार म्हणा? मुलीचा खरा चेहरा समोर आला ना. एक मिनिट मोनिशा आंटी, काय बोलताय तू? ममाने तुम्हाला वचन दिलंय? What are you doing here? घे, अगदी परफेक्ट वेळेला तुझी लाडकी मॉम आली आहे. विचार. ममा काय बोलताय? तुम्ही यांना वचन दिलं होतं माझं आणि शनायाचं लग्न लावून देणार म्हणून? अक्षय, जस्ट काम डाऊन, ओके? या विषयावर आपण नंतर बोलू. नंतर काय बोलणार? बोलायला आहेच काय तुझ्याकडे? मोनिशा, इकडे मला लग्नाचं वचन देऊन आता 8 दिवसांनी तुझ्या मुलाचं लग्न तू त्या मिडिल क्लास श्रावणी बरोबर लावून द्यायला निघालीस. सरळ फसवणूक आहे ही. अगं, कोणी एकेकाळी आपण किती जीवाभावाच्या मैत्रिणी होतो, आणि आता तू हे नातं दुश्मनीचं करून ठेवलंयस. तुला काय वाटलं तू मला गृहीत धरशील, माझ्या तोंडावर पैसे फेकशील आणि मी शांत बसेन? नाही, तुझ्या पायाखालची जमीन हतरेल असं तुला धक्का देते की नाही बघच तू. मोनिशा, तुझा डाऊनफॉल सुरू होणार आत्ता, आणि तो माझ्यामुळे होणार. तुझा हा जो काही माज आहे ना, तो मी उतरवणार. रिअली आउट. कम ऑन शनो बेबी. आणि हो, आतापर्यंत खूप धमक्या दिल्या, पण केवळ मैत्री खाताना मी तुला सोडून दिलं. पण आता नाही. आता तू बघच तुझं काय होतं. यशोधरा, ही मोनिशा आता काय बोलत होती? ती तुला इतकं बोलली आणि तू शांतपणे उभी होतीस? अगं, ती बाई आपल्या कुटुंबाच्या मुळाशी उठली आहे, कळतंय का तुला? आयुष्यभर फक्त पैसा पैसा करत बसली. अगं, स्वतःच्या मुलांच्या भावनांचा विचार तरी कर जरा. अरविंद, हे बघ यशोधरा, तुला आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. यशोधरा, तू आपल्या कुटुंबाचा विचार करणार आहेस की नाही? अगं, आम्हा सगळ्यांना सुखानं जगू तरी दे. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? ती मोनिशा काहीतरी बोलते आणि त्यावर तुम्ही लोक रिॲक्ट करता. प्लीज, शी इज अ न्यूसन्स. खोट्या आहात मम्मा तुम्ही. तुमचा एक शब्द खोटा आहे. अक्षय, माझा तुमच्यावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाहीये.
मामा, आमच्या दोघं भावांचं आयुष्य तर तुम्ही उद्ध्वस्त केलंच आहे. अजून तुम्हाला काय हवंय? अक्षय काय बोलतोयस? खरंच तुम्हाला मामा म्हणायची तर लाज वाटते मला. मम्मा, मम्मा, तुम्हाला त्रास होतोय का? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? सांगा ना, त्रास होतोय? श्रेयस जाऊ दे त्यांना. श्रेयस जाऊ दे त्यांना. आई, ती मोनिशा इथं येऊन यशोधरावर आरोप करत होती. त्या एकाही प्रश्नाचं यशोधरा उत्तर देऊ शकली नाहीये. का कोणास ठाऊक, मला तिच्या बोलणं तथ्य वाटतंय. आता बस झालं. काय का मागोमाग एक सारखी सारखी संकट येत आहे. कसं निस्तरणार आम्ही हे सगळं? मला ना अक्षयची काळजी वाटते. या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लवकरच लावावा लागेल. सोक्षमोक्ष लावायचं आहे ना, मग आत्ताच लावूया. चल. तुम्ही नका ना रडू मम्मा, मी आहे तुमच्या बरोबर. नका रडू तुम्ही. अक्षय, मला ना यशोधरीवर संशय होताच. हे बघ ना, किती सहजासहजी तिने तुझ्या आणि श्रावणीच्या लग्नाला परवानगी दिली. म्हणजे एका बाजूला तुला शब्द दिला की तुझं लग्न श्रावणीशी होणार, आणि दुसऱ्या बाजूला मोनिशाला शब्द दिला की शनायाचं लग्न तुझ्याशी होणार. म्हणजे बघ ना, ही मोनिशा आणि तिची ती आगाऊ शनया कधीही घरी येतात. मी तर सांगतो ना अक्षय, तुझं लग्न ज्या दिवशी होईल ना, त्या दिवशी काहीतरी घातपात घडून त्या शनयाला तुझ्या घरात बांधण्याचा डाव असणार त्या दोघींचा. मला ना 100% खात्री वाटते याची. आता आता ममांवर विश्वास बसायला लागला होता, पण ममांनी पुन्हा एकदा दाखवलं की त्यांचे दोन चेहरे आहेत. आराध्य वहिनी आपल्यातून गेली त्याचा त्यांना काहीही फरक पडलेला नाहीये. त्या आजही आपल्या सगळ्यांना मॅनिप्युलेट करताय. नाही, अक्षयचा विश्वास पुन्हा नाही गमावू शकत. घरच्यांच्या नजरेत पुन्हा उतरणं नाही परवडणार आम्हाला. असं नाही होऊ देणार आम्ही. आम्ही श्रेयसच्या बाबतीत एक निर्णय घेतला. आम्हाला माहिती आहे तुम्हा सगळ्यांच्या मनात हा विचार आहे की आम्ही श्रेयसला घेऊन कुठे गेलो होतो, का गेलो होतो. सगळ्याचा खुलासा करणार होता. श्रेयस, तू रूम मध्ये जा. ममा प्लीज बोला. काहीतरी सांगणार होतात ना तुम्ही, सांगा. पण मम्मा, आज सगळं खरं खरं सांगा. श्रावणीशी माझं लग्न ठरलेलं असताना शनायाला असं का वाटतंय की तिचं लग्न माझ्याशी होणार आहे? नाही, आज माझं बोलणं होऊ द्या आधी. मम्मा, तुम्ही मोनिशा आंटींना काय प्रॉमिस केलंय आणि कशासाठी? तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय की मोनिशा आंटींशी? पण का? आराध्य वहिनीच्या बाबतीत जे काय झालं त्यात तुमची काहीही चूक नव्हती असं तुम्ही आम्हाला सांगितलं.
आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही आमचा विश्वासघात केलाय मम्मा. आमच्या डोळ्यांना जे दिसतं त्या पलीकडे तुमचं काहीतरी चालूच असतं. आता ही मोनिशा आंटीन तुमचा काहीतरी प्लॅन असेलच आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझा वापर करताय. अक्षय प्लीज जस्ट काम डाऊन. नाही, आम्हाला कळतंय की तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण ट्रस्ट मी, आम्ही जे करतो ते आमच्या मुलांच्या भल्यासाठीच. हो का? पण आम्हाला तसं नाही वाटत मम्मा. अक्षय हो, तुम्ही श्रेयसला बाहेर घेऊन जातायत, कुठे घेऊन जातायत, कशासाठी, हे आम्हाला कधी सांगितलंय तुम्ही? अरे तेच तर सगळं आम्हाला सांगायचं आहे ना, तेच सांगणार आहोत आम्ही. आणि तुझ्या मनात जे तुझ्याबद्दल प्रश्न आहेत त्याची उत्तर आम्ही देणार आहोत. पण आता श्रेयसचा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. प्रश्न माझ्या जीवन मरणाचा पण आहे मम्मा. माझ्या भावनांशी क्रूरपणे खेळलात तुम्ही. नाही रे माझाही संयम सुटलाय आता. मी पण माझ्या जीवाचं काहीतरी. अक्षय अक्षय, उगाच हायपर होऊ नकोस. तुझी मामा बोलते ना, हं? तुझं सगळं बोलणं पण ऐकून घेऊया. तू इकडे ये, इकडे ये. थँक्यू. अरविंद, काही दिवसांपूर्वी आम्ही देवळाच्या परिसरात होतो. आय मीन तो पाडा आहे ना, त्या दिशेने चाललो होतो, तेव्हा आमची गाडी बिघडली. ती रिपेअर करायला एक मुलगी समोर आली. तिला पाहिलं आणि आम्हाला धक्काच बसला. का? कारण ती हुबेहूब आराध्या होती. तिला बघून आम्हाला खरंच असं वाटलं की ऍक्च्युली आराध्याच समोर उभी आहे. आय वॉज शॉक्ड. तिथून आम्ही घरी आलो, आमचं मन काही शांत बसेन. मग आम्ही संजयला तिच्या मागावर पाठवलं, तिची माहिती काढायला, कोण आहे, कुठे राहते. इन बिटवीन दॅट एक आणखीन घटना घडली होती जी आम्हाला आधी माहित नव्हती. कोणती? अरविंद, आई, यू रिमेंबर आपण देवळात हवन ठेवलं होतं. आपला श्रेयस तेव्हा हरवला होता. आय मीन तो हरवला नव्हता, तेव्हा त्याला सुद्धा हीच मुलगी दिसली होती आणि या मुलीच्या मागे मागे तो गेला आणि मग हरवला होता. हे कळल्यावर आय वॉज ऑल्सो शॉक्ड. अरविंद, अरे त्या मुलीच्या मागे तो गेला ना, तेव्हा तिच्या हातातलं कडं त्याला मिळालं. तो ते घेऊन घरी आला होता. ते त्याच्याकडे आम्ही पाहिलं आणि त्याला विचारलं कुणाचं कड आहे, तर तो म्हणाला आराध्याचं. आय वॉज सरप्राइज. त्याचं म्हणणं होतं की ती वेगळीच कपडे घालते, त्याच्याबरोबर लपाछपी खेळते, पण ती आराध्याच आहे. आय एम शुअर त्याला ती आराध्या वाटलीच असणार, कारण ती आराध्यासारखीच दिसते. काय? हुबेहूब. त्यानंतर मात्र श्रेयस आमच्याकडे हट्ट करायला लागला की त्याला आराध्यालाच भेटायचं आहे, तिच्या हातानेच तो जेवणार. काही ऐकायला तयार नव्हता. ही वॉज जस्ट. मग चिडून आम्ही पण त्याला घेऊन गेलो. आणि खरंच अरविंद, तिला भेटल्यानंतर तो अगदी शांत झाला, गपचूप जेवला, औषध घेतलं. देयर वॉज अ जेन्युइन स्माइल ऑन हिज फेस. तो त्या मुलीचं सगळं ऐकत होता, तिच्या सानिध्यात खूप नॉर्मल वागत होता. अर्थात त्यावेळी श्रेयसची आई म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मनात विचार आला तो या मुलीला श्रेयसपासून दूर ठेवायला हवं. कारण आराध्यासारखी दिसणारी मुलगी जर आमच्या श्रेयसच्या आयुष्यात कंटिन्युअसली राहिली तर देयर इज अ पॉसिबिलिटी की श्रेयसच्या मनावर आणखीन परिणाम होईल, त्याला आणखीन त्रास होईल पुढे. सो कसंही करून आम्हाला तिला त्याच्यापासून दूर करायचं होतं. त्या दिवशी तिला भेटल्यानंतर, तिच्या हातून जेवल्यानंतर आम्ही ठरवलं की तिला पैसे द्यायचे आणि मग दॅट्स इट. त्यानंतर तिला कधी भेटायचं नाही. पण मग आमचं दुसरं मन हेही म्हणालं की हिच्या सानिध्यात हा इतका नॉर्मल वागतोय, शांत आहे, कदाचित पूर्ण बराही होऊ शकेल. यशोधरा, तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? आपल्या श्रेयसला अशी खोटी आशा लावणं चुकीचं आहे. आय नो, पण आम्ही ही गोष्ट पण डिनाय नाही करू शकत अरविंद की ती आजूबाजूला असताना आपला श्रेयस खरंच शांत राहतो, नॉर्मल वागतो. असं वाटतं की तो आता पूर्ण बरा होणार आहे. खरं तर अरविंद, ती मुलगी म्हणजे आराध्या नाहीये, तिच्यासारखं काहीच नाहीये, फक्त ती दिसते तशी. अदरवाईज त्या पाड्यात राहणारी एक गावरान मुलगी आहे. तिची बोलण्याची पद्धत वेगळी आहे, वागण्याची पद्धत वेगळी आहे, पण ती आराध्यासारखी दिसते
आणि तेवढंच आपल्या श्रेयससाठी इनफ आहे. आता त्याचा तिच्या आजूबाजूचा वावर बघितल्यानंतर आम्हाला खरंच वाटायला लागलंय की ती मुलगी जर आपल्या श्रेयसच्या आयुष्यात काही काळ राहिली तर आपला श्रेयस नॉर्मली होऊ शकतो, अगदी पूर्वीसारखा. हा चान्स आपण घ्यायला नको का? गेले 6 महिने तुम्ही लोक बघताय की आपण विविध स्पेशलिस्टना त्याला दाखवलंय, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स केल्यात, पण काहीच फरक पडला नाहीये. पण या मुलीला तो 2 वेळा भेटलाय आणि आम्हाला त्याच्यातला फरक दिसतोय. मग आपण ही संधी नको का घ्यायला? अरविंद, आई, श्रेयसची आई म्हणून आम्हाला एवढंच कळतंय की गेले 6 महिने आपला श्रेयस खूप त्रासातून जातो आणि त्याला ठीक करण्यासाठी आता हा एकच उपाय दिसतोय आम्हाला. अरविंद, आई, खरं तर आम्ही तुम्हाला न सांगता खूप गोष्टी करतो, पण या मुलीला आराध्या म्हणून या घरात आणणं तुमच्या मदतीशिवाय शक्य नाही. श्रेयसची आई म्हणून हात सोडतोय आम्ही. लेट्स टेक दिस चान्स. आम्हाला खूप भीती वाटते. आपण जर आत्ता श्रेयसची ही मदत नाही केली तर आपण आपल्या श्रेयसला कायमचं गमावून बसू. And I can't afford that. प्लीज एकदा आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला साथ द्या प्लीज. आमच्या श्रेयससाठी प्लीज. आराध्याला जाऊन 6 महिने झाले. त्या दुःखातून आपण अजून सावरतोय तोपर्यंत हे असं घडतंय. इतकी उभी असेल का हो ती मुलगी? आणि जरी ती आराध्यासारखी असली आणि ती या घरात आराध्या बनून इकडे तिकडे वावरल्यावर आपल्या जखमांवर मीठ चोळल्यासारखं नाही का होणार? होय. अच्छा बघ ना, ती सतत आपल्या डोळ्यासमोर असल्यावर आपल्याला आराध्याचीच आठवण येणार ना. किंवा कदाचित असंही होऊ शकतं की तिच्या रूपाने आपल्याला आपली मुलगीच मिळाली असं वाटेल. नाही म्हणजे श्रेयस पण आता तिला आराध्याच मानतायत ना. ती आपली आराध्या तर नसेल ना? म्हणजे काही काय बोलते सरिता, आपण दोघांनीच तिला अग्नी दिला ना. आणि असं म्हटलं अगदी चमत्कार होऊन ती वाचली जरी असती ना तरी ती आपली आराध्य आहे ना. ती का लपून राहील? ती आली असती की नाही आपल्याला भेटायला? खरंय हो तुमचं. देवा, तुझा काय संकेत आहे ना, खरंच काही कळत नाहीये रे. पण आता ताराच्या रूपातच आपल्याला आपली आराध्य मिळणार असं समजून जगायला हवं. तरच सगळं सोपं होईल आपल्यासाठी. काय चाललंय अरविंद? कसला विचार करतोयस? आज माझ्या मनातलं तुझ्याशिवाय मी कोणाजवळ बोलू शकणार आहे सांग बरं? आई, यशोधरेवर यापूर्वीही विश्वास नव्हता आणि आताही. तिने जे काही सांगितलंय ना ते मला पटतच नाहीये. मला सारखं असं वाटतं की या मागे तिचं काहीतरी कटकार असताना. म्हणजे बघा ना की आराध्यासाठी सेम दिसणारी ही तारा ही आताच सापडावी आणि तीही यशोधरेला. काहीतरी यशोधरेचं प्लॅनिंग आहे. म्हणजे कुणाची तरी प्लॅस्टिक सर्जरी करून ती आपल्या समोर कुणालाही उभं करू शकते. किंवा असंही असू शकतं की यशोधरेने आराध्याला कुठेतरी लपवून ठेवलंय आणि आता श्रेयसची तब्येत बिघडली म्हणून ती आराध्याला आपल्यासमोर उभी करते. मला ना काही सुचत नाहीये. विचार करून करून ना डोकं दुखायला लागलंय आता. अरे काय बोलतोयस अरविंद तू हे? आराध्याला यशोधरा कसं आणि कुठे लपवून ठेवणार? आराध्याचा मृत्यू तू तुझ्या डोळ्यांनी बघितलायस आणि तरी तू असं बोलतोयस? आई, यशोधरा काहीही करू शकते. मला मान्य आहे, यशोधरा काहीही करू शकते.
यशोधरा काही करू शकते, मग ती बदलूही शकते ना. आज मला तिच्या डोळ्यात एका आईच्या हतबल मायेशिवाय दुसरं काहीही दिसत नाहीये रे. हे बघ, जर या सगळ्यामुळे श्रेयसला बरं वाटणार असेल असं जर यशोधरेला वाटत असेल ना, तर आपण तिला मदत करायलाच हवी. नाही, तिच्यासाठी नाही, निदान श्रेयससाठी तरी, त्याचं भलं व्हावं, त्याला बरं वाटावं म्हणून तरी आपण तिला मदत करायला हवी. आपल्या घरात, आपल्या आयुष्यात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. आपलं लग्न ठरलंय आणि त्यात ती शनाया आपल्या घरात येऊन राहत होती. तिला असं वाटत होतं आमचं लग्न होणार आहे. आणि मामांचं काय वेगळं? वहिनीसारखी हुबेहूब दिसणारी मुलगी घरात आणण्यासाठी सगळ्यांना कन्व्हिन्स करतायत, आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून. पण श्रावणी, काहीही झालं तरी मी यावेळी आपलं लग्न मोडू देणार नाही. झालं तर मग तुझा निश्चय झालाय ना, मग आता प्लीज शांत हो. आणि जी ती ताईसारखी दिसणारी मुलगी घेणार आहे, जर भाऊजींना पण असं वाटतंय की ती ताई आहे, तर कदाचित तिच्यामुळे श्रेयस भाऊजी बरे होतील. आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे की नाही? आता आम्ही सगळं खरं सांगितलंय, त्यामुळे काही काळ का होईना पण मोनिशा प्रकरण सगळ्यांपासून दूर ठेवता येईल. मोनिशा नाही, तिला आमच्या कुटुंबापासून लांब ठेवायलाच हवं. कारण तिने जर येऊन सत्य सांगितलं तर आम्ही पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ.